फायनली आजपासनं आमची उन्हाळ्याची कामं चालू झाली. आता तुम्हाला पण माहितीच आहे यार, की ऊन अशी तापत आहे जसं काही मे महिना आहे, बट अजून तर मार्चच आहे. काय होईल मेमध्ये काय माहिती. आता ऊन एवढी तापतच आहे म्हटलं, तर चला सौरभचे कपडे धुवून घेते, कारण भरपूर कपडे धुवायचे होते. म्हणून सकाळीच उठल्यावर ना मी त्याच्या कपड्यांची मशीन लावून दिली आणि त्यानंतर लागले मी स्वयंपाकाला. आता नेहमीप्रमाणे एकच प्रश्न, की भाजी काय करायची? सो मम्मींनी ना आज मला भाजी सुचवली, की चुनवड्याची भाजी कर. म्हणून सकाळी ना मी मस्त ताजा-ताजा मसाला बनवून घेतला आणि लगेच ना भाजी फोडणी टाकली. भाजी होईपर्यंत चपात्या वगैरे सगळं आवरून घेतलं आणि लगेच ना मला घराबाहेर जावं लागलं एका कामानिमित्त. सो पटकन ते काम करून आली आणि या उन्हामुळे ना 5 मिनिटंही बाहेर निघायचा एवढा कंटाळा येतो ना, की मी घरी येईपर्यंत घामोघाम होऊन गेली होती. बट घरी आल्यावर हे काम पेंडिंगच होतं, म्हणजेच कपडे झालेली होती सगळे. सो लगेच सगळे कपडे वाळायला टाकायला घेतले. बट खरं तर ना मला गच्चीवर जायची सुद्धा भीती वाटत होती. कारण ऊन भयंकर होती यार. म्हणून तुम्ही सुद्धा ना काळजी घ्या. कारण ऊन केव्हा लागेल ना काहीच सांगता येत नाही. सो कपडे टाकल्यावर मी या कामाला लागली. आता उन्हाळा चालू झाल्यावर वाळवण चालू होणार नाही असं नाही होत. आणि स्टार्टिंगच्या काळातच वाळवण केलं ना की ते छान होतं. सो आज आम्ही स्टार्टिंग केली चिप्सपासनं. सगळे छान असे चिप्स पाडून घेतले आणि त्यानंतर मी बघत बसले टीव्ही आणि टीव्ही बघता-बघता ना थोडा साबुदाण्याचा चिवडासुद्धा खाल्ला. कारण मला जाम भूक लागली होती आणि माझा नवरा काही लवकर घरी येत नाही. बट आज काय झालं काय माहिती, की वेळेतच घरी आला कॉल न करता. सो आम्ही लगेच जेवणं आवरली आणि त्यानंतर या मॅडम घरी आल्या आणि येता-येताना माझ्यासाठी छान चॉकलेट घेऊन आली आणि त्यानंतर आम्ही शूटकडे वळलो आणि एवढी भयंकर ऊन होती ना, बट आता कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं आहे म्हटलं म्हणजे शूट तर करावाच लागेल. गाईज स्ट्रगल इज रिअल, सो प्लीज कीप सपोर्टिंग. सो शूट करता-करता एवढा जाम थकवा आला होता आणि एवढा घाम आला होता ना, सो स्वतःला रिलॅक्स केलं. देन कृष्णाला मी घरी सोडून दिलं आणि तिथेच ना मला सौरभ घ्यायला आला. ॲक्चुअली आम्हाला ना आमची गाडी आणायला जायचं होतं, बट त्या गाडीचं काम काही झालं नाही, सो आम्हाला तसंच घरी यावं लागलं. देन तिकडनं आल्यावर पटकन छान मी रेडी झाले आणि आम्ही निघालो फ्रुट्स आणायला. बट आजही सेम झालं, की फ्रूटची दुकान बंद होती, सो फ्रूट नाही मिळाले. म्हणून आम्ही असा विचार केला, की आपण बाप्पांच्या मंदिरात जाऊन येऊ. बिकॉज आज चतुर्थी आहे, सो बाप्पांचं छान दर्शन घेतलं, देन प्रसाद खाल्ला आणि घरी आल्यावर लगेच जेवणंसुद्धा करून घेतली. कारण आज चतुर्थी असल्याच्याने ना मम्मींचा उपवास होता, सो आम्ही पटकनच जेवणं आवरून घेतली आणि त्यानंतर मी गेली मस्त असा उसाचा रस घ्यायला. यार उन्हाळ्यात थंडगार प्यायची मजा काही वेगळीच येते. सो ते घेऊन आल्यावर घरी हे काम चालू झालं. आता हे काम ना भरपूर दिवसापासून पेंडिंग होतं आणि यामुळे ना मी सौरभला अजिबात कूलर लावू देत नव्हती. कारण जेव्हा खिडकी उघडी असते ना, तर जाम मच्छरं अंदर येतात. म्हणून सौरभनी ना आज हे काम पूर्ण केलं अँड फायनली आमचा कूलर लागला. आता मी तर मस्त कूलरची हवा घेत छान आराम करणार आहे. सो तुम्ही सुद्धा छान असा आराम करा. बाय बाय. गुड नाईट.